आता आपल्याबरोबर दाभाडे सिबलिंग्स आहेत. फर्स्ट क्लास दाभाडे हा त्यांचा चित्रपट येतोय 24 जानेवारीला. खूप स्वागत दाभाडे सिबलिंग्स तुमचं. राजश्रीवर कसे आहात? एक नंबर, फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास एकदम खुशीत आहोत. क्लास. पण क्षितिताई, आपल्या सासरी येऊनच आपण चित्रपटाचं प्रमोशन करतोय, मला त्याबद्दल ऐकायला. घरी येऊन चित्रपटाचं प्रमोशन करणं म्हणजे घरातल्या घरात चाललंय सगळं, ह्याचा मला खूप आनंद आहे. म्हणजे असं मध्येच सासूबाई लाड करून चहाही देतात, आता घरून इथनं जाताना परत थोडा खाऊही मिळेल, त्यामुळे हे प्रमोशन विशेष स्पेशल आहे. मैत्रिणीचं सासर कसं वाटलं त्यामुळे? अतिशय सुंदर. शूटिंगला जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हाही इथे आम्ही आलो होतो. ह्यांच्या ज्या सासूबाई आहेत त्यांना मी अनेक वर्ष ओळखतो, त्यांची अनेक वर्ष माया आम्ही अनुभवलेली आहे, त्यांचं प्रेम आम्ही अनुभवलेलं आहेच. आणि त्यांच्या हातची मासवडी मला इथे शूटिंगला खायला मिळाली होती. त्याच्यासारखी मासवडी मी कधीच खाल्ली नाही. आणि आज पुन्हा एकदा शूटिंगला इथे आलो आहे. मला ह्यांनी हेच सांगून आणलं की आज मासवडी देतो, इथे ये. नाही ते म्हणतात 2-3 इंटरव्ह्यू होऊ देत आणि मग जा म्हणा. हे थोड्याफार फरकाने माझंही सासर आहे, कारण आम्ही एकमेकांना आम्ही रिलेशनशिपमध्ये असल्यासारखेच वागतो, मी आणि हेमंत. तर हे माझंही सासर आहे आणि इथे कायमच भारी वाटतं, फारच भारी. पण चित्रपटामध्ये आपले आहे हे सिबलिंग्स आहेत, पण या प्रत्येकाची काहीतरी एक बॅक स्टोरी आहे. जर तुम्ही शूट करत होतात, मला सांगा, भावंड म्हणून तो जो बॉन्ड आहे तो डे 1ला आला का काय होतं? मी तुला सांगू का, आम्ही गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो, आम्ही एकमेकांची कामं पाहतो, आम्ही एकमेकांच्या कामांबद्दल एकमेकांना सांगतो. जे सख्खे भावंडही कधी कधी करत नाहीत, ते आम्ही एकमेकांच्या करिअरला सपोर्ट करणे, खरं सांगणे, ऑनेस्टली काहीतरी सांगणे आणि बूस्ट करणे, हे करण्याचं काम आम्ही तिघांनी एकमेकांबद्दल कायम केलेलं आहे. म्हणजे भले रक्ताचं नातं नाही आहे, पण ॲज इफ ते आहे, असे आम्ही अनेक वर्ष एकमेकांशी वागत आलो आहे. त्यामुळे बॉन्डिंग घडवायला की आता आपण जरा बॉन्डिंग घडवूया, ही प्रोसेसच नव्हती अजिबात. ते बॉन्डिंग होतं म्हणून आम्ही या सिनेमात आहोत एकत्र, कारण ते दाखवावं नाही लागत. म्हणजे बरेचदा असं होतं ना की आता ही माझी बायको आहे किंवा ही माझी प्रेयसी आहे, तर हे बॉन्डिंग दाखवावं लागतं. आमचा फायदा हा होता की आम्हाला बॉन्डिंग दाखवावं नाही लागलं, ते जे होतं तेच कॅमेऱ्यासमोर आम्ही दाखवलं. खरं ॲक्च्युली सिद्धार्थ आत्ता हे जे बोलला त्यांनी मी सुद्धा म्हणजे विचार करायला लागलो या गोष्टीचा. कारण काय असतं ना, नातं हे फक्त रक्ताचं नसतं. नाती तुम्ही तयार होतात, आपोआप तयार होतात. आणि हे असं फोर्स केलेलं नातं नाही की आता तुम्ही एकत्र काम करताय तर तुमच्यात केमिस्ट्री असली पाहिजे, असं नव्हतं. बहुधा आमच्यात ती केमिस्ट्री आहे तिघांमध्ये, म्हणूनच आम्हाला या सिनेमात कास्ट केलं गेलं असेल. तर खरंच कारण हा जो सपोर्ट जो सिद्धार्थ म्हणतोय ना, तो प्रत्येकजण तुम्हाला देईलच असं नाही. तुमचे नातेवाईकसुद्धा कायमच तुम्हाला देतील असं नाही. कारण त्यातसुद्धा बऱ्याचदा काहीतरी निगेटिव्हिटी असू शकते या सगळ्या ह्याच्यात. पण हे कळतं या सगळ्या कास्टच्या बाबतीत, या आपण असं म्हणू रील भावंडांच्या बाबतीत, की हा जो सपोर्ट एकमेकांना देत आहेत तो अतिशय खरा आहे आणि मनापासून येतोय. पण तू सेटवर पण मोठी बहीण होतीस का यांची? आजी नक्की त्यांना वाटतच नाही. हो, पण माझा तो मूळ स्वभाव आहे, तो कसा बदलेल? म्हणजे मी स्ट्रिक्ट, म्हणजे कटकटी असू शकते, मी कटकटी वाटूच शकते मी, तर ते त्यांना वाटलेलं असू शकतं माझ्याबद्दल. आणि आय रिअली केअर फॉर देम, आय रिअली लव्ह देम, बोथ ऑफ देम. अमेय आणि सिद्धू, म्हणजे जितकं मी सोनू आणि पप्पूवर प्रेम करते तेवढंच मी ह्या दोघांवरही खरंच प्रेम करते. आता त्या प्रेमात मी कधी चिडते, कटकट करते, हे सगळं इट्स अ पार्ट अँड पार्सल. नो, म्हणजे आता सगळं छान छान कसं होईल? जे बोलली ते सगळं खरं आहे, फक्त कधी कधी या शब्दाबद्दल माझा आक्षेप असेल. कधी कधी चिडते. म्हणजे मी तुला आता एक किस्सा सांगतो. जिम्मा 2च्या वेळेला नाही, जिम्मा 1च्याच वेळेला माझं आणि क्षितीचं एक भांडण झालं होतं. असं कुठल्या तरी कारणावर नाही भांडण झालं होतं. आणि त्याच्या स्क्रीनिंगला क्षिती बघतच नव्हती माझ्याकडे, अजिबात बघत पण नव्हती. त्याच्यानंतर मी तिच्याशी भांडलो की हे बघ, तुला माझ्याशी भांडायचे तर भांड, पण माझ्याकडे जर का बघितलं नाही वगैरे ही सगळी नाटकं केलीस ना तर मग काय अर्थच नाही या कशाला. यावरनं मी भांडलो. तुला चिडायचंय तर चिड, पण असं हे एवढं नाही करायचं, परत येऊन बोलायचंच आहे आपल्याला. तर म्हणजे ते त्या वेळचं भांडण होतं. पण बाबा, आयुष्याचं भांडण हे कधीच नाही होऊ शकत, कारण तिला चिडण्याचा, मीच माती खाल्लेली, पण चिडण्याचं
थँक्स. हे तर शेवटी सांगतो की त्यानेच माती खाल्ली होती ते. ओके, सो सिबलिंग्सचा हा बॉन्ड आम्ही बघणार आहोत चित्रपटामध्ये. आता एक छोटासा टास्क आहे इकडे. तुम्हाला तुमच्या रिअल लाईफ सिबलिंगला लेटर लिहायचं आहे. येस, ते अक्षर दाखवणार नाही आपण पण मी लेटर वाचून घेणार आहे आणि हे लेटर झाल्यानंतर एक छोटंसं लास्टला आमच्याकडनं सरप्राईज आहे तुम्हाला. बापरे. तर आधी लेटर लिहा. कोणी चांगलं लिहिलंय लेटर ह्याचं बक्षीस आहे का? याचं बक्षीस आहे. हो, कोण चांगलं तुम्ही कोण चांगल्या कोणाला लिहू भावना व्यक्त letter? करतंय ठरवा. हे घ्या, मला pen खूप घ्या. कझिन्स आहेत आणि खूप हे ठीक आहे, मी लोकेश गुप्तेला लिहिते. म्हणजे तो आता मला रोजचा रोज भेटतो. त्यांनी हेमंतचा कान पिरगळलाय लग्नात आमच्या, माझ्या 2 भावांबरोबर मिळून. सुरू करा. झालाय सिद्धार्थ? चला. 30 सेकंदात संपणार आहे असं वाटतं की खूप लिहिलंय. मी लोकेश गुप्तेला लिहिलंय पत्र. सो डिअरेस्ट लोकेश इंटू ब्रॅकेट भाऊ, कारण मी त्याला भाऊ म्हणते. चैत्रूमुळे तुझी आणि माझी खरं तर ओळख झाली, पण आता आय एम मोर क्लोज टू यू दॅन चैत्रू. माझं प्रेम दोघांवर आहे, पण तुझ्या बाबतीत मी खूप बायस्ड आहे, हे तुला पण माहिती आहे आणि चैत्रूला पण. तू माझा खरा म्हणजे रक्ताचा भाऊ नसलास तरी तेवढंच प्रेम करतोस, लाड करतोस, ओरडतोस, अगदी सख्ख्या मोठ्या भावासारखंच. ॲक्च्युली हे सिबलिंग हे नातं आपल्यात कधी आणि कसं तयार झालं ते आत्ता मला आठवत पण नाही. पण एकदा जे काही मी तुला भाऊ म्हटलं ते आता आयुष्यभराचं. आणि माझ्यामुळे खूप लोक तुला असंच भाऊ म्हणतात, त्यासाठी कदाचित सॉरी. कदाचितला इन्व्हर्टेड कॉमर्स. तू रात्री फोन करून हेमंतला पटवलंस आणि म्हणून तो लग्नाला पटकन तयार झाला, त्यासाठी माझ्याकडून थँक्यू आणि हेमंतकडनं व्हॉटेवर. फक्त लग्नात जो त्याचा कान पिरगळलायस तो शेवटचा, मध्ये मध्ये येऊन त्याचा कान पिरगळत जा, ही माझ्याकडनं खास विनंती. असो, मी खूप कधी कधी वेड्यासारखं वागते, चिडचिड करते आणि तू तेवढीच माझी या बाबतीत काळजी घेतोस, मला सहन करतोस. त्यासाठी आज ही ऑपॉर्च्युनिटी घेऊन तुला खूप सारं थँक्यू आणि खूप सारं प्रेम आणि घट्ट मिठी. क्षिती. मस्त. चला, छान. गेम ऑन. आता सिद्धार्थ. मी मला बघायचं पण आहे. अक्षर. असं नुसतं अक्षर रे, हे नॉट बॅड. त्यात बरं आहे, त्यातल्या त्यात. आणि आता ते असं असं माझं थोडं हे आहे, काय म्हणा ते सिरियस आहे, थोडं गंभीर आहे. नाही सिरियस, हा म्हणजे असं थोडं सिरियस ऍक्टर. गंभीर आहे, गंभीर पण नाही पण इमोशनल आहे जरा. ऐकूया. तर हे लग्न झाल्यानंतरचं आहे. ताईचं लग्न आणि ती काय इतकी वर्ष घरात एकत्र काढलेली असतात आणि ती निघून जाते, त्यावेळेची फिलिंग आहे ही. तर हे मी नुकतंच लिहून ठेवलं होतं, ते मी आत्ता कसं तरी. हो, काय होतो ना आपण ताई, कसे होतो, कुणालेखी हाताबाहेरचे, कुणालेखी आतल्या गाठीचे, पाठीला अपेक्षांचं गाठोडं बांधून ढकलले त्या तळ्यात जोरात आणि त्यावर तरंगत काढले आपण दिवस. जसजसा एक एक धागा सैल होत गेला, आपण गटांगळ्या खाल्ल्या. कधी तू, कधी मी. पहिले हात मारायला तू शिकलीस, मला मानगुटीला धरून वर आणलंस, मग मी पाय मारले. आलो पोहत पोहत त्या किनाऱ्यापासून लांब. किनाऱ्यावर आपल्याला शोधणारी एक एक मशाल गायब होत गेली आणि त्या काळोखात तुझ्या खरचटलेल्या हातांनी धरलेला माझा हात मला दिसला. बुडण्याची भीती तिथेच गायब झाली. मग तुला वेगळं तळं खुणावं लागलं, आणखी खोल, आणखी टुमदार. इथे पोहणं सोपं नव्हतंच, पण तिथेही नाही. जमवलंस कसं तरी. आता आपली तळी वेगळी आहेत, पण तरंगणं तसंच आहे, एकमेकांना शिकवलेलं. हातात हात नसले तरी प्रत्येक लाटेला शांत करण्याची पद्धत तीच. जीवाच्या आकांताने पोहत असलो तरी पाण्यात पाहणारी माणसं तीच. कधीतरी होईल धुवाधार पाऊस आणि गायब होईल मधली जमीन, तेव्हा मी तुला हात देईन, पण परत किनाऱ्यावर नको. आपण बरे आणि आपलं तळ बरं. अमेय, अमेय. टू मच. थांबलं पाहिजे यानंतर. एवढं हेवी होईल हे सगळं असं मला वाटलं नव्हतं हा प्रकार. हां, तर माझी बहीण आहे, तिला मी बेडा असं म्हणतो. का माहीत नाही, म्हणजे ते असं अरे बेडा इधर आ जरा असं जे असतं तसं. अरे बेडा
मी बेटा खूप लाडाचं वाटतं तर बेडा म्हणजे "ए बेडा इधर जरा हां इधर आ जरा" तसं आहे ते. तर प्रिय बेडा, तू जन्माला आलीस तेव्हा खूप रागावलं होतं तुझ्यावर, कारण माझ्या आईला तुझ्यामुळे त्रास झाला असं मला वाटलं होतं. पण तुझा चेहरा बघितला आणि राग कुठच्या कुठे पळून गेला. कायमच तुझ्याबद्दल काळजी वाटायची, पण काही प्रसंगी तू हे दाखवून दिलंस की खरं तर तूच माझी जास्त काळजी घेत होतीस. आपल्या बहिणीला अक्कलच नाही आहे असं वाटायचं लहानपणी, पण तू माझ्यापेक्षा जास्त हुशार आहेस हे कळल्यावर आपल्यात खरी मैत्री झाली. तुझा रिंग मास्टर, मग तुझा बाउन्सर, मग तुझं ATM आणि मग तुझा लाडका भाऊ, हा प्रवास मलाच माणूस म्हणून समृद्ध करणारा होता. तू माझ्यासाठी जे केलंस करतेस त्याबद्दल मी कधीच तुला थँक्यू म्हणलो नाही, बहुधा म्हणणारे नाही कधीच थँक्यू. पण एवढंच म्हणेन की तू माझी लाडकी आहेस आणि हो, माझं माझ्या बहिणीवर खरंच खूप प्रेम आहे. खूप मस्त. वाव. मिळालं तिला. खूप सुंदर. सो आता जसं मी म्हणाले होते, आमच्याकडनं तुम्हाला काहीतरी सरप्राईज आहे. नाही, तुमच्या जवळच्या व्यक्तींकडनं आम्ही तुमच्यासाठी पत्र लिहून घेतलेली आहेत. सो हे अमेयासाठी, जॉली, हे सिद्धार्थसाठी आणि हे क्षितीसाठी. लेटर फॉर ओके. मला तेच म्हटलं आईचं अक्षर आहे. आईचं अक्षर आहे. कळलं मला काय हे. लेटर फ्रॉम लोकेश गुप्ते. नाही, अक्षर आईचं आहे. लीला बहिणीने. चला, हे कोण पहिले वाचणार आहे? मी वाचून घेते त्यातलं काय डिलीट. अरे अरे अरे, पण मी ते वाचलेत आधी. झालं. तुम्ही असं कधी लेटर लिहिलंय आपल्या सिबलिंग्सला किंवा मनातलं सांगितलंय? त्या लेटरचा बोळा करून फेकून मारलेलं आहे. पण मनातलं सांगता ना आपल्या भावंडांना? नाही ग, नाही असं नाही सांगतायत म्हणून असे सिनेमे करतो. एक काम करूया, हे आपण खरं तर करूया नाही की जे लेटर लिहिलंय ते त्यांनीच नाही वाचायचं. एकमेक वाचायला. हाऊ इज इट? बेस्ट बेस्ट. क्षितीताई देते. हे तू वाच. आम्या, हे मला जे लेटर लिहिलंय हे मी वाचतो. नाही, आपणच आपल्यात कसं होणार? तू दे इकडे किस्ती. हे घे. हा, मी एकमेकांचे. हा, आता हे आपण आम्याला रिअली नीड टू रीड. बट देन रीड. ॲज इन मला कळलं. ओके, रेडी. हे अमेयासाठीचं लेटर आहे जे क्षितीताई वाचते. खरं तर मी त्याला अमेय म्हणून कधी हाक मारलीच नाही. दादा म्हणूनच मला तो जास्त जवळचा वाटतो. माझ्या प्रत्येक हाकेला त्याची दाद असते. मी लहानपणापासूनच त्याचा आदर करते. तो खूप चांगला आणि लाघवी आहे. त्याने कधीही माझ्यावर अरेरावी नाही केली. मी काही चुकले तर तो प्रेमाने माझी समजूत काढायचा. मला जसं समजायला लागलं तसं आम्ही खूप एकत्र खेळायचो. आमच्यात भांडण्याचा आणि मतभेदाचा कधी विषयच नसायचा. दादा मला प्रत्येक गोष्टीत समजावून घ्यायचा आणि मार्गदर्शन करायचा. किती प्रेम आहे तुझ्या बहिणीचं तुझ्यावर यार. मी शिकून खूप मोठी व्हावे असंच त्याला वाटायचं. मी बँगलोरला MBA करायला जाण्यासाठी त्यानेच आईबाबांना समजावलं. मी त्याला नुसता मेसेज केला तरी लगेच त्याला तो उत्तर द्यायचा. काय प्रॉब्लेम असेल तर सांग म्हणायचा. केव्हाही तो माझ्यासाठी खंबीरपणे उभा असतो. असा माझा दादा माझ्या लग्नाच्या वेळेस इतका हळवा झाला की मलाच त्याची समजूत घालावी लागली. हां, आणि योगायोगाने मी पण लग्न होऊन मुंबईतच आले. दादा नेहमीच माझी कुठलीही हौसमौस करायला कधीच नाही म्हणत नाही. त्याला नेहमीच साथ देणारी माझी साजिरी वहिनी, हिचा पण यात तेवढाच वाटा आहे. माझ्या दादाची नेहमीच सगळ्यांसाठी कुठलीही मदत हवी असेल तर ती करायला तो तयार असतो. त्याच्या प्रेमळ, संयमी, सोज्वळ स्वभावामुळे तो अभिनय क्षेत्रात पण लोकप्रिय आहे. त्याची अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ देत अशी माझी अहिरेश्वर चरणी प्रार्थना. एक मला थोडंसं वाचायचं बरं. माझा दादा सगळ्यांची मदत करतो, ठीक आहे. त्याच्या प्रेमळ, संयमी, सोज्वळ स्वभावामुळे तो अभिनय क्षेत्रात पण लोकप्रिय आहे. आम्ही कधी भेटणार आहोत?
किती प्रेम आहे यार अमेय तुझ्या बहिणीचं तुझ्यावर. आणि कसा वागवतोस हो म्हणजे तू आम्ही किती भेटलो पण नाहीये तरी तू कसा वागवत असशील हे आम्हाला दिसतंय. खूप प्रेमाने लिहिलेलं लेटर आहे यार. आता हे क्षितीचं लेटर लोकेश गुप्तेकडनं. क्षिती, तुझ्याविषयी या पत्राद्वारे मी बोलावं अशी अवघड कामगिरी दिली गेली आहे मला. कंसात मी हसतोय. खरं तर हिच्याविषयी काही बोलावं लागू नये म्हणून 12 वर्षांपूर्वी अत्यंत अथक परिश्रम घेऊन जेव्हा लोक साखर झोपेत असतात ती वेळ साधून स्वतःचा आणि माझ्यासारख्याच समान भावना असणाऱ्या अनेकांचा स्वार्थ लक्षात घेऊन मुंबई ते पुणे असा एक फोन कॉल केला आणि माझ्या प्रयत्नांना यश आलं. माझ्या या बहिणीचे 2चे 4 हात झाले. आनंद आनंद. बहीण सासरी जाणार म्हणून डोळे पाणावले होते. कंसात हे सगळ्यात महत्त्वाचं. पाणावलेल्या डोळ्यांनी लढाईला निघालेल्या एखाद्या योद्ध्याप्रमाणे दिसणाऱ्या फर्स्ट क्लास हेमंतदाजींना खूप खूप शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा, आता लढ. आणि गेल्या 12 वर्षात युद्धविरामाची एकही संधी या माझ्या बहिणीनं दाजींना दिली नाही. अशी ही माझी वेडी बहीण. आणि या वेड्या बहिणीची माया ही तशी वेडीच. हो, मी तिला वेडी म्हणतो, कारण यावर्षी भाऊबीज म्हणून चिंबोरीचं कालवण मागणारी जगातली ही एकमेव बहीण असावी. पण या वेडेपणावरच तर आमचं नातं टिकून आहे. तर अशा या अत्यंत प्रेमळ, लाघवी, समंजस, मितभाषी कंसात हेमंतचा चेहरा डोळ्यासमोर येतोय असो. सालस, सोज्वळ, शांत, निरागस, मृदू, शालीन, हसतमुख, गोड, कधीही कुणावरही न वसकणाऱ्या, अदबी न बोलणाऱ्या या माझ्या बहिणीला उदंड प्रेम. हे मनापासून आहे बरं का. म्हणजे उदंड प्रेम हे मनापासून. खूप काही बोलायचंय पत्रात, सगळंच नाही मांडता येणार. पुस्तक लिहायला घेतलंय, लवकरच प्रकाशित करू. पण त्याआधी निर्मात्या बहिणीला आणि दिग्दर्शक हेमंतदाजींना फर्स्ट क्लास दाभाडेच्या सुपर डुपर फर्स्ट क्लास शुभेच्छा. आणि शेवट प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी. माझ्या पुढच्या सिनेमाची निर्मिती क्षिती मॅडम करणार आहेत, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. कंसात शेवटचं वाक्य इंटरव्ह्यू मधून काढून टाकू नये, मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे. आई शपथ कसलं भारी आहे. अरे यार, वा. हां, बहिणीने काय किंवा लोकेश दादानी काय ते जे आपलं कौतुक केले ते म्हणजे हे टोमणेच आहेत. संयमी, सोज्वळ, प्रेमळ वगैरे तिला माहिती आहे की हे नाही, हसणार आहेत सगळ्या ह्याच्यावर. हो रे, लोकेश दादालाही माहिती आहे. त्याला आता घरी जाऊन बघते. घरी गेले हो ते माझं लेटर ते फोनच करते इंटरव्ह्यू संपला की. आता काय आता सिद्धी चांदेकर यांच्यासाठी डफलूने लिहिलेलं letter. तर डफलू ही माझी बहीण श्रेया डफलापूरकर. नुकतंच तिचं लग्न झालंय. एक गोडगोंडस अणुबॉम्ब माझ्या आयुष्यात आलेला आहे आणि तो म्हणजे तो डोक्यावरच बसतो कायम स्वरूपी. तर काय लिहिलंय बघूया. डिअर सिड्डू, बरोबर ना? सिड्डू ना? डिअर सिड्डू, मला सांगितलंय की एका लेटरमध्ये आय हॅव टू टेल यू व्हॉट यू मीन टू मी. इन शॉर्ट, तुझ्याबद्दल चांगलं बोलायचंय. अँड इट्स द टफेस्ट थिंग आय हॅव डन इन अ लॉंग टाईम. वेन आय मेट यू आय वॉज 19, एक कम्प्लीट बबलमध्ये असलेली, 0 एक्सपिरियन्स ऑफ लाईफ मुलगी. यू टूक मी इन, मेड मी अ पार्ट ऑफ युअर लाईफ, and you became a major part of what I have become today as a person. I will always thank my gods that you are my elder brother and cry to the same gods that you are my elder brother. सगळ्यांच्या आयुष्यात एक सिड्डू असावा जो त्यांच्या सोबत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर रॉक सॉलिड त्यांच्या सोबत उभा राहील. and I have gotten the best. मला तुझा कधी कधी इतका राग येतो. एक माणूस एवढा पेशंट आणि आयुष्यात मोस्ट ऑफ द टाइम्स करेक्ट कसा असू शकतो? बट दॅट्स सिड्डू फॉर यू. मला आयुष्यात एवढं कोणी मारलं नसेल जेवढं तू मारलेस, आणि आय थिंक इट गोज द सेम फॉर यू. आय कांट वेट टू लर्न मोर लाईफ लेसन्स फ्रॉम यू. बिकम अ वायझर पर्सन अँड बिकम अ लिटिल सिड्डू. आय नो आपलं रक्ताचं नातं नाही आहे, आपलं त्याहून काहीतरी स्पेशल नातं आहे. ऑल्सो प्लीज स्टॉप इंट्रोड्युसिंग मी टू पीपल with the wine story for God's sake, and stop making my ugly sleep in the car videos. हे व्हिडिओज आम्ही पाहिलेत. ती झोपलेली असताना तुझे तिचे व्हिडिओज टाकले होतेस. I promise I will keep stealing your clothes, will keep irritating the hell out of you, will keep loving you beyond my capabilities. Everyone deserves a brother like you,
बट नॉट एव्हरी वन डिझर्व्स यू. आय गॉट लकी. चल आता खूप इमोशनल झालं, घरी ये आणि पाय चेपून दे. कांट वेट टू डान्स ऑन युअर नर्व्स. लव्ह डफलू. क्या बात आहे. किती मस्त. कसं वाटले हे लेटर्स तुम्हाला? नको झालं हे मला. इमोशनल टू राईट. मच. मला व्हायचं होतं इमोशनल, मी तयार होते पण हा ना यार. नाही तर बघ, मी घरी जाऊन आता सांगणार आहे की कसं छान बाकीच्यांनी कसं प्रेमाने लिहिलंय. हा मला काहीही बोलतोय यार लोकेश. सिबलिंग बॉन्ड. घरी जाऊन बघणार आहे मी त्याला. नाही ॲक्च्युली थँक्यू तुला, राजश्री मराठीला आणि दर्शना, तुम्हाला दोघांनाही खूप मनापासून थँक्यू. कारण या गोष्टी असतात खरंच की त्या सतत नेहमी बोलल्या जात नाहीत तोंडावर. आणि आपण सिनेमा करतो, आपण काही पात्र करत असतो, पण हे खरं असतं की असा सिनेमा करताना तुमच्या आयुष्यातले बरेचसे अनुभव असतात, ते तुम्ही त्या सिनेमात त्या पात्रांच्याद्वारे पुन्हा एकदा जगत असता. असं कधीच झालं नाही की या सिनेमातला कुठला इमोशनल सीन करताना आपली भावंड, आपले आईवडील, आपले नातेवाईक, आपली जवळची माणसं आठवले नाहीत, किंवा या सिनेमात एकमेकांबरोबर खळखळून असताना असं कधी झालं नाही की आपल्या आयुष्यातला कुठला प्रसंग त्याबरोबर आठवला नाही. तर या तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही कधी थँक्यू म्हणणार, कधी त्यांना सांगणार की माझं तुमच्यावर प्रेम आहे. तर या तुमच्या प्लॅटफॉर्म आयडियामुळे हे झालं. आणि मी तसा फार ऑकवर्ड आहे या सगळ्या बाबतीत, मला नाही असं व्यक्त होत आहेत पटकन. पण थँक्यू, हे आज तुमच्यामुळे झालं. थँक्स अ लॉट. फर्स्ट क्लास दाभाडेमध्ये तेच आहे ना, तो भावंडांचा तो बॉन्ड, ती एक इमोशनल राईड जी प्रत्येकाच्या आयुष्यात असते. आपण कितीही म्हटलं आमच्याकडे सगळं छान आहे, सगळ्यांकडे सगळं छान नसतं, काहीतरी असतं. तो 1% तरी ती गोष्ट असते. आणि हीच राईड आम्ही एन्जॉय करणार आहे. थोडं इमोशनल सुद्धा होणार आहे 24 जानेवारीला. पण थँक्यू सो मच, तुम्ही इतकं छान कोऑपरेट केलं, इतकी छान लेटर्स लिहिली, आणि ऑल द बेस्ट संपूर्ण टीमला. थँक्यू सो मच.